Download the Z5 app now. नमस्कार, मी ऋता दुर्गुळे. राजश्री मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वुमेन्स डे. आय वुड से जे सगळेच सांगतात की बिलीव्ह इन युअरसेल्फ आणि फॉलो युअर ड्रीम्स. महिला दिनानिमित्त एवढंच सांगेन, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल, प्रेम कराल, तेव्हाच बाकीचे तुमच्यावर प्रेम करू शकतात. संरक्षणासाठी वगैरे ज्या गोष्टी आपण सातत्याने ऐकतो त्या तर तुम्ही फॉलो कराल. मात्र मी हे सांगेन की स्वप्न मोठी बघा. मग अगदी ते घर स्वच्छ ठेवण्याचं स्वप्न असू दे ना, त्यात पण किती सातत्य आणि चांगल्या गोष्टी आपण करू शकतो, क्रिएटिव्ह गोष्टी करू शकतो याचा विचार करा. सो तुमचा आत्मविश्वास वाढेल असं मला वाटतं. आणि जसं तू म्हणालीस की कुठल्याही क्षेत्रात काम करतात, त्यामुळे ते आता तो बोलण्याचा मुद्दा माझ्या मते राहिलेलाच नाही आहे की काय करा. पण जर तुम्ही स्वप्न बघत असाल तर ती पूर्ण करण्यासाठी धडपडा. मग त्यासाठी मी स्त्री आहे की पुरुष हा तिथे मुद्दा यायला नको. आणि बाकी गोष्ट तर मी ती सांगेन की प्लीज तुमची जर मुलं असतील, भाऊ असतील किंवा तुमच्या घरातले जे पुरुष असतील, त्यांना स्त्रियांचा आदर करायला मात्र शिकवा. म्हणजे मी अनेकदा बघते की जाता जाता आपण माहीतही नसतं मला त्या मुलीबद्दल आणि आपण कमेंट करून जातो. सो स्वतः आणि आपल्या घरातल्या पुरुषांना प्लीज स्त्रियांबद्दल आदर करायला शिकवा. आणि 8 मार्चला खूप एन्जॉय करा. या महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. जसं मी नेहमी सांगत आले आहे की सुरुवात आपल्या घरापासून होते. सो आपल्या घरातल्या महिलेला आधी रिस्पेक्ट करायला लागा, मग हळूहळू ते बाहेर जाऊन मोठं होईल. आणि हे मी प्रत्येकाला सांगते, म्हणजे पुरुषांनी तर स्त्रियांचा आदर केलाच पाहिजे, पण स्त्रीनी सुद्धा स्वतःचा आणि एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा आदरही केला पाहिजे. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की स्त्रियांनी सगळ्यात पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे स्वतःला वेळ द्या. सतत दुसऱ्यांसाठी जगणं, दुसऱ्यांचा विचार करणं यापेक्षा 1 सेकंद थांबून स्वतःसाठीही विचार करा. तुम्ही स्वतःसाठी खूप काही जास्त करू शकता आणि मग तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या आधाराची गरज पडणार नाही. मग तुम्ही पूर्णतः सक्षम असाल. वुमेन्स डे आता हल्ली ना असं हे काही बोलायची गरजच राहिली नाही असं मला वाटतं की बापरे बायकांसाठी काहीतरी वेगळं क्रिएट करा. कारण मला असं वाटतं की आता स्पेशली अर्बन एरियामध्ये तर ऑलरेडी ते खांद्याला खांदा लावून प्रत्येक गोष्टीत प्रत्येक क्षेत्रात पुढे येणं हे तर सुरू झालेलंच आहे. थोडंसं रुरल पार्टमध्ये अजूनही मला असं वाटतं की मुलींची संख्या जी कमी आहे भारतात ती थोडीशी आपण परत इक्वल लेवलला आलं पाहिजे हे मला जेन्युनली वाटतं आणि त्यासाठी मी काम करतो. आणि महिला दिनाच्या निमित्ताने माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या देशातल्या महिला खूप टफ आहेत आणि आत्ता आपण बघितलं ह्या सगळ्या अटॅकमध्ये सुद्धा, बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा इतक्या म्हणजे जे जवान आपले शहीद झाले त्यांच्या बायकासुद्धा इतक्या निडरपणे उभ्या राहिल्या आहेत, म्हणजे त्यांच्या परिवारासाठी. बाकी तर आपण तर काहीच नाही होत त्यांच्यासमोर. आणि मला असं वाटतं महिला दिन आपण 1 दिवस साजरा करून नाही होत, आपण 365 दिवस आपण महिला दिन साजरा करतो. कारण आम्ही सिरियलमध्ये जसे वेगवेगळे कॅरेक्टर करतो तसे आम्ही आमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये असतो. त्यामुळे अजून काय पाहिजे. मी तर म्हणेन मला पुढचे 7 जन्म काय जे काय 14-15 जन्म द्याल ते सगळे मला स्त्रीचे द्या, मला चालेल. आणि तुम्हाला सगळ्यांना सुप्रिया वाठारेकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 100% महिला सशक्त आहेत, पण त्या शहरामधल्या आहेत. खरं महिलांचं सुशक्तीकरण किंवा त्यांना शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आपल्याला गावागावात जायला पाहिजे. आणि झी मराठीने ते इनिशिएटिव्ह घेतलं आहे आणि त्यांनी ते परत घ्यावं असं मला वाटतं. 100%. Download the Z5 app now.